नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक असा विषय घेऊन आली आहे जो आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो। आजच्या या धडाडीच्या जगात आपण बरेचदा इतरांना खुश करण्यात, इतरांची मन राखण्यात इतके गुंतून जातो की आपण स्वतःची किंमत करायला विसरतो। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतःची किंमत केली नाही तर हे जग तुमची किंमत कधीच करणार नाही। एक प्रभावी आणि करारी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्वतःचा आदर करणं सर्वात महत्त्वाचं आहे। यासाठी आज मी तुम्हाला 6 सुवर्ण नियम सांगणार आहे जे तुम्ही नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत। नंबर 1, स्वतःची तुलना इतरांशी करणे थांबवा। प्रत्येक माणसाची स्वतःची एक वेगळी ताकद आणि ओळख असते। जसे गुलाबाचे फूल आणि मोगऱ्याचे फूल, दोघांचाही सुगंध वेगळा आणि सुंदर असतो। आपण त्यांची तुलना करू शकत नाही। तसेच देवाचे आहे, त्याने प्रत्येकाला काहीतरी खास गुण देऊन या जगात पाठवले आहे। जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्या कोणाशी तरी करता, जसे की त्याच्याकडे जास्त पैसे आहेत, तो दिसायला चांगला आहे किंवा तो जास्त हुशार आहे, तेव्हा तुम्ही नकळतपणे स्वतःचा खूप मोठा अपमान करत असता। असे केल्याने तुमचा आत्मविश्वास कमी होतो। तुम्ही जसे आहात खूप भारी आहात, तुमच्यासारखा दुसरा व्यक्ती या पूर्ण जगात शोधू नये। तुम्ही जसे आहात खूप भारी आहात, तुमच्यासारखा दुसरा व्यक्ती या जगात शोधूनही सापडणार नाही। त्यामुळे दुसऱ्यांचे बघून स्वतःला कमी लेखणे आजच बंद करा। स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष द्या आणि आनंदी राहा। नंबर 2, नाही म्हणायला शिका। बऱ्याचदा आपण समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये किंवा तो नाराज होऊ नये म्हणून मनात नसतानाही हो म्हणतो, पण यामुळे आपण स्वतःचे मोठे नुकसान करून घेतो। जेव्हा तुम्ही प्रत्येकाच्या प्रत्येक कामासाठी नेहमी तयार राहता, तेव्हा लोकांना तुमच्या वेळेची किंवा तुमची किंमत राहत नाही। लोकांना वाटतं की याला काही कामच नाही। ज्या गोष्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ वाया जातो किंवा तुमच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचतोय, तिथे नम्रपणे पण स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिका। उदाहरणावरून समजून घ्या, बाजारात जी वस्तू गल्लोगल्ली सहज आणि स्वस्त मिळते तिला कोणी फारसे विचारत नाही, पण जी वस्तू दुर्मिळ मिळते तिची किंमत जास्त असते। तसेच तुमच्या वेळेचं आहे। स्वतःची किंमत टिकवून ठेवण्यासाठी योग्य वेळी नाही म्हणणे खूप गरजेचं आहे। नंबर 3, भूतकाळातील चुकांवर रडत बसू नका। माणूस म्हटलं की चुका या होणारच। भूतकाळात तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील, एखादा निर्णय चुकला असेल किंवा एखाद्या कामात अपयश आले असेल, तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यभर अपयशीच राहणार आहात। अनेक लोक जुन्या चुकांचा विचार करून स्वतःला दोष देत राहतात आणि स्वतःची किंमत कमी करतात। पण भूतकाळ ही एक शाळा आहे, कोणतीही शिक्षा नाही। मागे काय झाले यापेक्षा आज तुम्ही काय करत आहात हे महत्त्वाचे आहे। झालेल्या चुकांमधून धडा शिका, स्वतःला माफ करा आणि सुधारणा करून पुढे जा। ज्याप्रमाणे गाडी चालवताना सारखे मागच्या काचात पाहिले तर अपघात होतो, तसेच आयुष्याचे आहे। भूतकाळात अडकून न पडता स्वतःवर विश्वास ठेवा आणि नव्या उमेदीने पुढे चाला। नंबर 4, स्वतःवर गुंतवणूक करा। गुंतवणूक करणे म्हणजे फक्त बँकेत पैसे ठेवणे नव्हे, तर स्वतःला अधिक हुशार आणि सक्षम बनवणे होय। जेव्हा तुम्ही स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च करता, तेव्हा तुमची किंमत समाजात खूप वाढते। यासाठी खूप मोठे काही करायची गरज नाही। रोज थोडा वेळ काढून चांगली आणि महत्त्वपूर्ण पुस्तके वाचा, ज्यामुळे तुमचे विचार सुधारतील। आजच्या काळाशी सुसंगत असणारे एखादे नवीन कौशल्य शिका। स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या, व्यायाम करा आणि चांगले अन्न खा, कारण आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही काम करू शकाल। तसेच तुमचे राहणीमान आणि कपडे नीटनेटके ठेवा, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःवर केलेली ही गुंतवणूक कधीही वाया जात नाही। ती तुम्हाला आयुष्यभर उत्तम परतावा आणि आदर मिळवून देते। नंबर 5, स्वतःवर मनापासून प्रेम करा। स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःचा आदर करणे आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवणे। या जगात अनेकदा लोक आपली साथ सोडतात, आपल्याला कमी लेखतात। अशा वेळी जर तुम्ही स्वतःची साथ सोडली तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही। म्हणूनच स्वतःचे सर्वात मोठे पाठीराखे बना। जग तुमच्याबद्दल काय बोलते याने काहीच फरक पडत नाही। रोज सकाळी आरशात पाहून स्वतःच्या डोळ्यात बघा आणि स्वतःला सांगा
की मी कमजोर नाही, मी सर्वोत्तम आहे आणि मी माझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी मोठं करून दाखवणार. हा अहंकार नाही, तर हा स्वतःवर असलेला विश्वास आहे. जेव्हा तुमचा स्वतःवरती गूढ विश्वास असतो तेव्हा जगातील कोणतीही मोठी अडचण तुम्हाला हरवू शकत नाही. स्वतःवर प्रेम करा, तरच हे जग तुमच्यावर प्रेम करेल. तर मित्रांनो, हे होते ते 6 नियम जे तुमची किंमत समाजात आणि लोकांच्या नजरेत कधीच कमी होऊ देणार नाहीत. लक्षात ठेवा, हा जगाचा नियम आहे. जो स्वतःचा आदर करतो, जग त्याचा आदर करतं. स्वतःची नजर उंचावून जगा आणि आपल्या मुलांशी कधीही तडजोड करू नका. जर या व्हिडिओने तुमच्या मनात थोडी जरी ऊर्जा निर्माण केली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन मोटिवेशन आणि जबरदस्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला या 6 नियमांपैकी कोणता नियम सर्वात जास्त आवडला. धन्यवाद.